मित्रांनो, मिशन आरंभ शिष्यवृत्ती परीक्षा 2025-26 यामध्ये ऑनलाईन तासिका पंचायत समिती कर्जत जिल्हा अहिल्यानगर 1 सप्टेंबर ते 30 सप्टेंबर या कालावधीत चालू आहे. आज दिनांक 9 सप्टेंबर 2025 आपण व्यावहारिक गणित हा घटक पाहत आहोत. याच्यामध्ये व्यावहारिक गणित हा घटक आपल्याला त्याचा भारांश आहे 16%. तर त्याच्यामध्ये आपल्याला 16 गुणांसाठी हा प्रश्न येणार आहेत. त्याच्यावर 8 प्रश्न येणार आहेत. तर आपण सरळ व्याज, चक्रवाढ व्याज 1, 2, 3 तारखेला घटक पाहिला आणि काल आणि परवा नफा तोटा हा घटक पाहिला. त्यातलाच पुढचा उपघटक सूट कमिशन वरिवे, सूट कमिशन वरिवे हा घटक आपल्याला आज पाहायचा आहे. हा सुद्धा घटक आपल्याला सूट कमिशन रिबेट हा शतमान, टक्केवारी, शेकडा याच्यावरच अवलंबून आहे. पण याच्या ज्या संकल्पना आहेत त्या संकल्पना आपल्याला व्यवस्थित समजून घ्यायच्या आहेत. उदाहरण त्याच प्रकारचे आहे. टक्केवारी किती टक्के अडत आहे, किती टक्के रिबेट आहे, किती टक्के त्याच्यामध्ये सूट आहे, किती टक्के कमिशन आहे, अशा प्रकारची उदाहरणं आहेत. पण आपल्याला त्याच्या संकल्पना कशा आहेत त्या समजून घ्यायच्या आहेत आणि मग आपल्याला त्याच्यावर उदाहरणं सोडवता येतील. बघा, सूट कमिशन व रिबेट शब्द आहे. हे शब्द आपण ऐकलेले आहेत किंवा आपल्या कानावर पडलेले आहेत. पण त्याचा अर्थ कसा आहे, त्याचा उदाहरणाचा वापर कसा करता येईल बघा. पहिला आहे छापील किंमत. छापील किंमत विक्रीसाठी असलेल्या वस्तूवर त्या वस्तूची किंमत छापलेली असते. विक्रीसाठी जेव्हा एखाद्या मॉल मध्ये आपण जातो, दुकानामध्ये जातो, त्याच्यावर स्टिकर लावलेलं असतं विक्रीसाठी असलेल्या, विक्रीसाठी ठेवल्या त्या वस्तू आणि त्या वस्तूंवर जी किंमत आहे विक्रीची किंमत छापलेली आहे. काही फक्त छापलेली स्टिकर लावलाय 1000 रुपये, 1200 रुपये असेल, तिला त्या वस्तूची छापील किंमत असते. बघा, छापील किंमतीचा अर्थ काय आपल्याला. छापील किंमतीचा दुसरं नाव आहे दर्शनी किंमत असेही म्हणतात. छापील किंमत ही संकल्पना आपली दृढ झाली पाहिजे. विक्री किंमत वेगळी, खरेदी किंमत वेगळी. बघा, छापील किंमत एखाद्या वस्तूवर छापलेली किंमत विक्रीसाठी, ती घेतली का लगेच नाही मिळत, फक्त छापली आहे, छापून ठेवली की ही वस्तू 2000 रुपयाला आहे. विक्रीसाठी छापलेली किंमत. बघा, विक्रीसाठी असलेल्या वस्तूवर त्या वस्तूची विक्री किंमत छापलेली असते, तिला त्या वस्तूची छापील किंमत असे म्हणतात. छापील किंमतीला दर्शनी किंमत असेही म्हणतात. दर्शनी किंमतीला दर्शनी किंमत. दर्शनी किंमत म्हणजे का, दिसणारी किंमत. छापील किंमत म्हणजेच बरोबर दर्शनी, दोन्ही एकच. कळलं? पुन्हा एकदा पाहू. छापील किंमत कशाला म्हणायचं, विक्रीसाठी असलेल्या वस्तूवर त्या वस्तूची विक्री किंमत छापलेली असते. विक्रीची किंमत छापलेली आहे, तिला त्या वस्तूची छापील किंमत असे म्हणतात. छापील किंमतीला दर्शनी किंमत असेही म्हणतात. कळलं? की वस्तूवर ते स्टिकर लावलेलं आहे, छापलेलं आहे, तिला छापील किंमत असं म्हणायचं. तिला दुसरं नाव आहे दर्शनी किंमत. छापील किंमत म्हणजे तिला दुसरं नाव काय आहे, छापील किंमत. त्या दुसरं समानार्थी शब्द नाव काय आहे, दर्शनी किंमत. लक्षात आलं? पुढच्या घटकाकडे आपण बघा, दर्शनी किंमत. कारण ही संकल्पना तुमची स्पष्ट झाली तर तुम्हाला त्याची उदाहरण पटापटा सोडले. उदाहरण तीच आहेत आपल्या प्रकारसारखे. सूट. आता बघा, सूट कशाला म्हणायचं. सूट हा इंग्रजी शब्द आहे किंवा मराठी पण आहे, पण सूट म्हणजे सवलत. थोडक्यात
वस्तूची छापील किंमत बघा, आपण काय म्हणलं आता बघितलं की वस्तूवर छापील किंमत आहे, टाकलेली किंमत आहे विक्रीसाठी ठेवलेल्या वस्तूवर दर्शक किंमत आहे व कमी केलेली किंमत, यातील फरकाला सूट असे म्हणतात. गिराईक काय करतो, ग्राहक काय करतो की वस्तू 2000 रुपयाला सांगितलेली आहे, पण तो 2000 लगेच देत नाही त्या दुकानदाराला. तो काय करतो, घासाघीस करतो. याला व्यवहार म्हणतात. की तो वस्तू 1500 ला मागत नाही, वाई करून 1800 ला व्यवहार झाला. म्हणजे काय म्हणायचं, वस्तू छापील किंमत व कमी केलेली किंमत. समजा 2000 रुपयाला वस्तू आहे एखादी, छापील किंमत 2000 रुपये आहे आणि गिरायकाने ग्राहकाने घासाघीस करून व्यवहार आहे, ती वस्तू 1800 ला घेतली, तो दुकानदार सुद्धा 1800 ला द्यायला तयार झाला. मग छापील किंमत 2000 रुपये ही छापील किंमत आहे. कशी किंमत आहे, छापलेली किंमत आहे, दर्शनी किंमत आहे. आणि 1000 काय आहे, विक्रीची दुकानदाराची विक्रीची किंमत. 1800 ला त्यांनी नाही होय म्हणता देऊन टाकला, घ्या बाबा 1800 ला. म्हणजे दुकानदार काय करतात, 2000 किंमत टाकली, पण जसं आपण काल बघितलं तसं गिराईक असेल, एखाद्याला 1900 देतात, एखाद्याला 2000 ला पण कुठं घेत, एखाद्याला 1000 असतात. जसं गिराईक असेल की आपला कमी फायदा झाला तरी वस्तू खपवणे, व्यवहार करणे, जास्त व्यापार वाढवणे असा उद्देश असतो. 0.020 मधून 18 हा 200 रुपये जो फरक पडला, याला म्हणायचं सूट. काय म्हणायचं, सूट. वस्तूची छापील किंमत 2000 व कमी केलेली किंमत, कमी केलेली किती आहे, छापील किंमत 2000, कमी केलेली 1000. यातील फरकाला म्हणजेच वजाबाकीला, फरक म्हणजे काय, वजाबाकी. 200 रुपये आली तर या 200 रुपयांना म्हणायचं, काय म्हणायचं, सूट असं म्हणायचं. काय म्हणायचं, सूट म्हणायचं. पुढे जाऊया आपण, पुढे जाऊ. सूट फायदा, सूट कशी काढता येते आपल्याला हे बघायचं. सूट काढायची आपल्याला. सूट म्हणजे वस्तूची छापील किंमत व कमी केलेली किंमत यातील फरकाला आपण सूट असे म्हणतो. सूट कशी काढतात आपण बघा, सूट कशी काढतो आपण. सूट बरोबर छापील किंमत गुणिले शेकडा सूट. सूट बरोबर सूट आपण घेतली आहे, ती कसं काढतो, सूट बरोबर छापील किंमत, छापील किंमत गुणिले शेकडा सूट. म्हणजे ती छापील किंमत आहे, त्याला गुणिले शेकडा. एका 100ला किती सूट दिली, शेकड्याला किती दिली त्याला म्हणायचं. समजा 2000 रुपये छापील किंमत आहे, किती आहे, 2000 गुणिले त्याला 2 रुपये 2% शेकडा दिली, किती, 2%. 2% म्हणजे काय, 2/100. आपण माहिती आहे आपल्याला टक्के, 2% शेकडा, शेकडा 2 सूट दिली म्हणजे याचा छेद किती आहे, 100. 100ला 2 दिली, 2/100. याचा अर्थ काय, 2/100.
बघा छापील किंमत 2000/1 याला काय नाही म्हणजे छेद 1 आहे आणि 2% शेकडा 2%. बघा 100 ने भागला आपण किती आलं 20 गुणे 40 रुपये 40 रुपये सुद्धा किती 40 2000 वजा 40 म्हणजे 1960 ही झाली विक्रीची 40 रुपये ही झाली छापील किंमत वजा सूट 1960 झाली विक्रीची. आता बघा पुढं विक्री किंमत बरोबर छापील किंमत वजा सूट. बघा आता आपण 2000 ही छापील किंमत आहे. छापील किंमत वजा सूट सवलत बरोबर काय विक्रीची किंमत. लक्षात आलं. सूट कशी काढायचं बघितलं आपण. सूट बरोबर छापील किंमत गुणिले शेकडा सूट. 2000 रुपये छापील किंमत आहे गुणिले शेकडा सूट 2/100. 100 ने भागलं 20 गुणे 40 40 रुपयाची सूट आली. काय सूट बरोबर 40 आणि मग विक्री किंमत बरोबर छापील किंमत वजा सूट. विक्री किंमत बरोबर छापील किंमत वजा सूट 2000 वजा 40 रुपये सूट 1960 रुपये. पुढच्या मुद्द्याकडे आपण रिबेट. रिबेट कशाला म्हणायचं आता त्यातली एक संकल्पना आहे रिबेट. रिबेट रिबेट खादी ग्रामोद्योग हातमाग महामंडळ आदी उद्योगांच्या उत्तेजनार्थ विक्री वाढवण्यासाठी त्यांनी तयार केलेल्या उत्पादनावर सरकार सवलती जाहीर करते. बघा सरकारचे काही महामंडळ आहेत. खादी ग्रामोद्योग म्हणजे सरकारचं त्याला अनुदान असतं किंवा हातमाग महामंडळ हाताने तयार केलेली वस्तू यांची विक्री कमी होते म्हणून यांची विक्री वाढवण्यासाठी किंवा याचं विक्री म्हणजे तयार होण्याचं जे मूल्य आहे त्याची किंमत जास्त असते आणि हे लोकांनी वापरावं म्हणून एक खादी ग्रामोद्योग महामंडळ आहे हातमाग महामंडळ आहे आदी उद्योगाच्या उत्तेजनार्थ म्हणजे त्याच्यामध्ये वाढ. समजा आपण एखाद्या परीक्षेमध्ये उत्तेजनार्थ बक्षीस देतो म्हणजे त्याचा नंबर खाली असतो म्हणजे गुणवत्तेच्या थोडा खाली असतो परंतु त्याला अजून गुणवत्तेने प्राप्त करून त्याला उत्तेजन देण्यासाठी त्याला वाढ होण्यासाठी त्याच्यामध्ये विक्री वाढवण्यासाठी त्यांना तयार केलेल्या उत्पन्नावर सरकार सवलती जाहीर करते. मग काय करतं सरकार असे जे खादी ग्रामोद्योग महामंडळ आहेत हातमाग मंडळ आहेत यांच्या वस्तू ते महामंडळ काय करतात सूट त्याच्यावर सूट देतात म्हणजे त्याला रिबेट असतं. आणि मग या खादी ग्रामोद्योग हातमाग महामंडळ यांना जो तोटा होतो ही जी रक्कम आहे रिबेट दिलेली ही म्हणजे सरकार शासन त्या महामंडळाला मदत करतं ती रक्कम त्याची भरून काढली जाते त्याला म्हणायचं रिबेट. हे रिबेट्स कसं असतं शतमानात टक्केवारी शेकडा प्रमाणात असतं कळलं. तसे आयकर भरणाऱ्यांना सरकारी यंत्रणांमध्ये गुंतवणूक करण्यास उत्तेजन देण्यासाठी त्यांच्या आयकरात सुद्धा अशी सवलत देतात. आयकर आय म्हणजे येणे आयकर आपण जे उत्पन्न मिळवतो जे आपल्याला उत्पन्न मिळतं मराठी शब्द त्याला इन्कम टॅक्स आयकर. आपल्याला जे उत्पन्न मिळतं दरवर्षी सरकारी नोकरदारांना किंवा जे नोकरदार आहे खाजगी असतील तरी त्या आयकर भरणाऱ्यांना त्यांच्या दरवर्षी सरकार त्याच्यावर टॅक्स कर बसवतं आणि हा कर त्यांचा जर कमी करायचा असेल त्यांना सरकारला कर कमी भरायचा असेल तर त्याच्यासाठी उत्तेजन देण्यासाठी सरकार काय करतं आयकरामध्ये काही सवलत देतो. तुम्ही जर अशा आमच्या योजनेमध्ये पैसे गुंतवले रक्कम गुंतवली
तर तुम्हाला काय केलं तर आयकरात सवलत देते. असं असं काय असते की त्यांची ती एक सवलत असते किंवा त्यांची एक योजना असते. अशा दोन प्रकारच्या बघा, खादी ग्रामोद्योग, हातमाग महामंडळ अशी जी महामंडळ आहे सरकार जी चालवतं, यांना जो खर्च होतो हे रिबेट देतात आणि त्यांचा रिबेट तोटा भरून काढण्यासाठी सरकार त्यांना मदत करत असतं. किंवा अनेक बँका असतील, अनेक बँका शेतकऱ्यांना कर्ज देतात आणि त्या बँका त्याची कर्जमाफी करतात. मग कर्जमाफी केल्यावर बँकेला परवडणार आहे का नाही, पण ते कर्ज सरकार, त्या कर्जाचं व्याज सरकार त्या बँकांना देत असतं. म्हणजे त्या बँका बंद पडत नाही, नुकसान होते. तसं आयकर भरणाऱ्यांना आयकर गोळा करायचा आहे आपल्याला, मग तीच रक्कम दुसऱ्या योजनेमध्ये गुंतवून त्यांना उत्तेजन देण्यासाठी त्या नोकरदारांना सरकार प्रयत्न करतो. त्यांच्या एकूण देयकातून देयक म्हणजे द्यायची जी रक्कम आहे, तो तक्ता असतो देयकातून, जी सवलत वजा केली जाते तिला सूट असे म्हणतात. तुम्ही 1 लाख रुपये गुंतवले तर तुम्हाला इतक्या टक्क्यांनी सवलत असं सरकारने करतं, इतक्या टक्के. आणि मग ती सूट त्यांच्या आयकराचा, त्याला आयकर काय होतं 10,000 गोष्ट वर्षाला, तर त्याच्यावर समजा 500 रुपये किंवा 1,000 रुपये सूट होऊ शकते. याला सूट असं म्हणतात. रिबेट ही एक विशिष्ट प्रकारची सूट आहे. रिबेट सुद्धा एक प्रकारचं काय आहे, सूटच आहे. त्याला सूट म्हणून फक्त त्याचा अर्थ वेगळा आहे. रिबेट ही सुद्धा काय आहे, एक प्रकारची सूट आहे, सूट सवलत आहे. रिबेट सुद्धा काय आहे, सूट आहे. आपण रिबेट बघितलं, ही सरकार त्याला देतं. ही सूट सरकार, बघा ही सूट सरकार तसेच विशिष्ट संस्था काही अटींवर देतात. काही अटी असतात प्रत्येक गोष्टीला, अटी व शर्तीनुसार असलेल्या. बघा आपण एखादी जाहिरात बघितली, एखाद्या बारीला स्टार असतो, अटी व नियम लागू असलेल्या. काही नियम असतात, त्या अटी जर आपण पूर्ण केल्या तर आपल्याला त्याच्यावर काय म्हणतं, सूट किंवा रिबेट मिळू शकतं. रिबेट सुद्धा शतमानात व्यक्त करतात. रिबेट सुद्धा टक्केवारी, शतमानात म्हणजे ज्याचा छेद किती आहे 100 आहे याच्यामध्ये व्यक्त करण्याची पद्धत आहे. बघा काय काय बघितलं आपण, रिबेट बघितलं, सवलत बघितली, सूट बघितलं. त्यांच्या एकूण देयकातून त्याला जी रक्कम द्यायची सरकारला सवलत द्यायची आहे, सवलत वजा केली त्याला सूट म्हणतात. रिबेट ही एक प्रकारची सूट आहे. रिबेटला समानार्थी शब्द काय दुसरा, सूट आहे. ही सूट सरकार तसे विशिष्ट सरकार किंवा काही संस्था असतील, काही कंपन्या असतील, काही अटीवर देत असतात. ज्या अटी तो भागधारक किंवा तो सभासद पूर्ण करील त्याच सभासदाला किंवा त्या व्यक्तीला ती सूट दिली जाते, अन्यथा दुसऱ्याला ती सूट दिली जात नाही. रिबेट सुद्धा शतमानात व्यक्त करतात. पुढे प्रत्यक्षात दुकानदार गिरायका सूट म्हणून जी रक्कम कमी घेतो, बघा त्याची भरपाई सरकार किंवा मंडळाकडून केली जाते. बघा हे दुकानदार, हा जे खादी ग्रामोद्योग आहे, हातमाग महामंडळ आहे, या हे काय करतात, गिरायक म्हणजे काय केलं समार्थी ग्राहकाला जी सूट दिली जाते, जी रक्कम सूट म्हणून दिली, कमी घेतली जाते. सूट दिली म्हणजे काय, सूट आपण बघितलं ती त्या छापील किमतीतून वजा केली, कमी घेतली, त्याची भरपाई त्याचे नुकसान कोण भरून काढणार, सरकार किंवा ते महामंडळ भरून काढतं. या भरपाई रकमेस रिबेट असे म्हणतात. आणि ही जी भरपाई आहे याला रिबेट असं म्हणतात. रिबेटची रक्कम व सूट म्हणून मिळणारी रक्कम एकच असते. रिबेटची रक्कम सुद्धा त्याला फक्त नाव वेगळं, म्हणजे एकच व्यक्ती आहे परंतु त्याला नाव अनेक असतात. त्याला वेगवेगळ्या प्रकारचे नाव, समाजामध्ये वेगळ्या नावाने हाक मारले जाईल, घरात वेगळ्या नावाने हाक मारली जाईल. तसं रिबेटची संकल्पना आणि सूटची संकल्पना एकच आहे, परंतु त्याची ज्या नाव आहे त्या ह्याच्यापर्यंत योजनेपर्यंत वेगळे आहेत. म्हणून मिळणारी रक्कम एकच असते. सूट गिरायकाला मिळते. सूट कुणाला मिळाली, गिरायकाला. गिरायकाची छापील किंमत आहे त्याच्यातून वजा झालं त्याला सूट मिळाली. आणि रिबेटची रक्कम दुकानदाराला भरपाई म्हणून मिळते. म्हणजे दुकानदाराला नुकसान होत नाही. दुकानदाराने काय केलं
की ग्राहकाला सूट दिली, पण जी सूट दिली ती सूट त्या दुकानदाराला सरकार, शासन किंवा ती संस्था किंवा ते महामंडळ ते दुकानदाराला देत असतं. म्हणून रिबेटची रक्कम बघा सूट कोणाला मिळते, गिराहिकाला मिळते किंवा ग्राहकाला मिळते, पण रिबेटची रक्कम ही दुकानदाराला मिळते, म्हणजे दुकानदाराला सुद्धा त्याचं नुकसान होत नाही. पुढचा बघू आपण, पुढची संकल्पना बघू. पुढची कमिशन. कमिशन कमिशन कशाला म्हणायचं? काही कमिशन एजंट असतात बघा. कमिशन एजंट आपण समाजामध्ये किंवा बाहेर आपण पाहतो, त्यांनी विमा एजंट आपण बघतो, रस्त्याने बोर्ड असतो, LIC एजंट, विमा एजंट किंवा पोस्ट खात्याचे एजंट, बँकेचे एजंट असे असतात. कमिशन बघा, कमिशन उत्पादक व गिराहिक यांच्या मध्यस्थाला दलाल अथवा आडत्या म्हणतात. उत्पादक आणि गिराहिक, समजा एखादी कंपनी आहे आणि ती उत्पादक आहे, एखाद्या वस्तूचं उत्पन्न करते आहे, आणि गिराहिकाला काय करते, ते खपवायचं त्यांना, त्यांचं प्रोडक्ट, त्यांचं उत्पादन खरंच खपवायचं आहे, त्याचा खप वाढवायचा आहे. मग ते काय करते कंपनी, काही लोकांना दलाल किंवा कमिशन एजंट म्हणून येईल. पण ते काय करतात, त्या कंपनीची जाहिरात करतात समाजामध्ये, आणि ही कंपनीची प्रोडक्ट उत्पादन कसे चांगल्या प्रकारचे आहेत याची लोकांना लोकप्रियता वाढवतात, आणि त्याची काय करतात, त्याचा खप करतात, त्याचा सेल करतात, विक्री करतात. आणि मग कोणत्या लोक जे आहेत, मध्यस्थी लोक ते काय करतात, कंपनीकडून माल घेतात, गिराहिकाला ग्राहकाला, त्याला दलाल असं म्हणतात मराठीमध्ये, किंवा आडत्या असं म्हणतात. दलालाला त्यांनी पार पडलेल्या सौद्याचा जो मोबदला देतात त्याला दलाली, मराठीत काय म्हणायचं कमिशनला, दलाली. त्यांनी जेवढा व्यवहार केलाय त्याचा मोबदला त्याला दिला जातो. समजा त्यांनी काय केलं, एका महिन्यामध्ये 1 लाखाचा व्यवसाय केला, तर मग त्या कंपनीकडून किंवा त्या उत्पादकाकडून काही जे कमिशन ठरलेले, दलाली ठरली आहे, 1%, 2%, 3%, 5%, 10% पर्यंत, म्हणजे गुणिले इतके टक्के तेवढं त्याला मोबदला दिला जातो. त्याला दलाली कमिशन किंवा पडत असं म्हटलं जातं. दलाली ही विक्रीच्या रकमेवर ठरते बरं का. आपण नफा आणि तोटा सगळं काढलं तर ते खरेदीच्या रकमेवर होतं, पण इथं वाक्य महत्वाचं आहे, दलाली ही विक्रीच्या रकमेवर काढली जाते, की जेवढी विक्री झाली आहे त्याच्यावर दलालीची रक्कम ठरत असते. कमिशनचा दर सुद्धा शेकडेवारी सांगितला जातो. कमिशनचा दर, कमिशन किती आहे हे सुद्धा शेकडेवारी, शतमानात, टक्केवारी, म्हणजे 100ला किती असं सांगितलं जातं. आता दलालांचे प्रकार, म्हणजे जे कमिशन एजंट आहेत यांचे प्रकार कोणते आहेत, दलालांचे काही प्रकार. प्रिन्सिपल म्हणजे वस्तूचा मूळ मालक, तिचा अर्थ असायचा, म्हणजे एखाद्या वस्तूचा मुख्य मालक, सर्वात आधीचा मालक. प्रिन्सिपल वस्तूचा मूळ मालक कडून वस्तू खरेदी करून स्वतःच्या नावावर वस्तूची विक्री करणारा दलाल म्हणजे फॅक्टर होय. वस्तूचा मूळ मालकाकडून वस्तू खरेदी करून घेतो तो, आणि स्वतःच्या नावावर, स्वतः माझंच प्रोडक्ट आहे, मीच उत्पादक आहे असं म्हणून स्वतःला त्याची गॅरंटी, त्याची हमी समाजामध्ये देतो आणि त्या वस्तूची विक्री करतो, त्याला दलाल फॅक्टर किंवा दलाल घटक असं म्हटलं जातं. डिक्रोडर एजंट बघा, हा नवीन शब्द विद्यार्थ्यांसाठी. डिक्रोडर एजंट प्रिन्सिपलच्या वतीने वस्तू विकून ही रक्कम गिराहिकाकडून वसूल करून घेणारा दलाल म्हणजे डिक्रोडर एजंट होय. बघा, प्रिन्सिपलच्या वतीने म्हणजे मूळ जो मालक आहे त्याच्या वतीने वस्तू विकतो तो, ती रक्कम गिराहिकाकडून वसूल करून घेतो पुन्हा घेणारा दलाल म्हणजे डिक्रोडर एजंट होय. याला जादा कमिशन मिळते,
जास्त कमिशन मिळतं. कारण काय करतो, स्वतः तो धोक्यात म्हणजे स्वतःच भांडवल त्याच्यामध्ये गुंतवतो, कंपनीकडून पोस्ट माल घेतो आणि स्वतः ते त्याचा खर्च करतो, म्हणून त्याला जास्त कमिशन मिळतं. याशिवाय कमिशन एजंट, ब्रोकर, ऑप्शनल लिलाव करता दलाल असेही दलालांचे प्रकार आहेत, जे की तुम्हाला पुढे पुढं 9वी 10वी 11वी 12वी त्याचं माहिती याचे कमिशन एजंट असतात, नेमलेले असतात. स्टॅम्प विक्रीसाठी असतील, जो ब्रोकर असतात, जो शेअर मार्केट असतो त्याच्यामध्ये असतात. ऑप्शनल लिलाव करणारे दलाल असतात. अनेक वस्तूंची विक्री करताना लिलाव केला जातो. सगळ्या वस्तूंचा लिलाव म्हणजे बोली बोलली जाते त्याच्यासाठी. जो जास्त बोली बोलत त्याच्यासाठी काय केलं जातं, त्याला ती वस्तू विकत दिली जाते. काही दलाल काय करतात, त्याला घ्यायची नसती वस्तू, पण त्या वस्तूची किंमत वाढवण्यासाठी काय करतात, बोली लावत असतात एकमेकाचे एजंट, आणि ती जास्तीत जास्त किमतीला विकून त्याचा फायदा करून घेतात. त्याला म्हणायचं लिलाव करतात किंवा दलाल. आता अडत हा शब्द आपण ऐकून आहे ग्रामीण भागामध्ये, कारण की शेतकऱ्यांच्या संबंधित हा शब्द आहे. जेव्हा धान्य व्यापाऱ्यांकडून विकले जाते तेव्हा शेतकऱ्याकडून किंवा उत्पादकाकडून जी रक्कम व्यापारी कमिशन म्हणून घेतो त्या रकमेला अडत असे म्हणतात. बघा, ही कृषी उत्पन्न बाजार समिती, मार्केट कमिटी आपल्याला इंग्लिश होतो, याच्यामध्ये शेतकरी काय करतो, उत्पन्न झाल्यानंतर ज्वारी असेल, गहू असेल, काय धान्य असेल ते विकायला जेव्हा व्यापाऱ्याकडे नेतो तेव्हा व्यापारी त्याच्यावर काही कर आकारतो, त्याला अडत असतं म्हणतात. त्यामुळे जेव्हा धान्य व्यापाऱ्याकडून, धान्याचे व्यापारी असतात, धान्य व्यापाऱ्याकडून विकले जाते, जेव्हा धान्य व्यापाऱ्याकडून विकले जाते तेव्हा शेतकऱ्याकडून किंवा उत्पादकाकडून, शेतकरी म्हणजे काय, उत्पादक, उत्पन्न करतो, त्याचं उत्पन्न तयार करतो, जी रक्कम व्यापारी कमिशन म्हणून घेतो, त्याचं वस्तू विकत घेण्यासाठी जे कमिशन घेतो किंवा जे हमाली घेतो त्याला आडत असं म्हटलं जातं. तर आपण याच्यावरचे आपण हा घटक अतिशय सविस्तर पाहिलाय. का सविस्तर पाहिलाय, तर आपल्याला याच्यातले वेगवेगळ्या संकल्पना होत्या, वेगवेगळे घटक होते जे आपल्याला माहित नव्हते, परंतु ते सोपेच आहे, त्याची आपण माहिती करून घेतली. याच्यावर काही उदाहरण आपण पाहणार आहोत. बघा पहिलं उदाहरण, पहिलं उदाहरण आपल्याला सूट कमिशन रिबेट याच्यावर काही उदाहरण सराव करायचा. अगदी सोपी उदाहरण आहे, आपण जे पाहिलेले आहेत त्याच्यासाठी फक्त त्याची संकल्पना आणि कसं ते काढायचं हे पाहिजे. म्हणजे आपल्याला एका शेतकऱ्यास एक कृषी पंप छापील किमतीवर 12% सूट मिळाल्यानंतर 6,600 रुपयास मिळाला, तर कृषी पंपाची छापील किंमत किती असेल? शासकीय परीक्षा 2021. पहिला पर्याय आहे रुपये 7,500, दुसरा पर्याय रुपये 6,500, तिसरा पर्याय रुपये 5,700, चौथा पर्याय रुपये 8,500. बघा काय दिले बघा आपल्याला, एका शेतकऱ्यास एक कृषी पंप, शेतीचा पंप, छापील किमतीवर, छापील किंमत दिली का आपल्याला? इथं नाही दिली बघा. छापील किंमत माहित नाही, काढायची आपल्याला. छापील किंमत किती असेल म्हटल्याशिवाय. छापील किंमत किती दिली? 12% सूट दिली. किती दिली? सूट. सूट बरोबर 12%. 12% मिळाल्यानंतर 6,600 रुपयास मिळाला. म्हणजे विक्रीची किंमत किती आहे? विक्रीची किंमत बरोबर 6,600 रुपये. 100ला 12 सूट आहे, मग 100 रुपये जर छापील किंमत असेल, छापील किंमत 100 रुपये छापील किंमत असेल तर सूट 12 वजा करायची. विक्रीची किंमत किती असेल? 28 रुपये. कारण की
100 मधून 12 वजा करायचे, तर 100वर 12 सूट आहे, म्हणजे कमी दिले, कमी द्यायचे. मग विक्रीची किंमत कुठे आहे? 6,600. मग विक्रीच्या खाली 6,600. एका शेतकऱ्यास एक कृषी पंप छापीत किमतीवर 12% सूट मिळाल्यावर 6,600 रुपये मिळाला, म्हणजे 6,600 विक्रीची किंमत आहे त्याला मिळाला. तर कृषी पंपाची छापीत किंमत किती असेल? मग आपल्याला छापीत किंमत काढायची, आपल्याला सूट मिळून तो 6,600 ला मिळाला. मग x बरोबर काय येईल? x बरोबर 100 गुणिले 6,600 छेद 88. 22 ने भाग करा, 22 चौक 88, 22 त्रिक 66, 22 शून्य शून्य 22, 4 1 4, 4 2 8, 4 आहे कोणतं? 25 गुणिले 300. काय उत्तर आलं? 25 त्रिक 75, 25 शून्य शून्य 7,500 रुपये त्या कृषी पंपाची छापील किंमत आहे. पर्याय क्रमांक 1. काय केलं? छापील किंमत आधी 100वर 100ची 12% सूट मिळवून 12% सूट वजा करायची, वजा 88 मिळते. 6,600 ला तो पंप मिळालाय, तर त्याची छापील किंमत किती असेल? 7,500 रुपये असेल. पहिला पर्याय बरोबर. चला पुढं दुसरं उदाहरण बघू आपण. मग दुसऱ्या उदाहरणाकडे जाऊया आपण. हातमाग मंडळाने गिराईकास कापड विक्रीवर 11.1/2 रिबेट जाहीर केला आहे. जाहीर केला आहे. जर गिराईकाने रुपये 65,000 ची कापड खरेदी केली, तर त्याला किती रिबेट मिळेल? पहिला पर्याय 6,564 रुपये, दुसरा रुपये 7,475, तिसरा रुपये 8,485, चौथा पर्याय 6,465. हातमाग मंडळाने गिराईकास कापड विक्रीवर कितीला रिबेट? 11.1/2. बघा रिबेट कितीला? 11.1/2 म्हणजे 11.5 होतो आपण त्याला. 11 दुने 22 आणि 23/2. त्याचा आपण काय केलं? पूर्णांक युक्त अपूर्णांकाचं अंशाधिक अपूर्णांकात रूपात. जर गिराईकाने रुपये 65,000ची कापड खरेदी केली, खरेदीची किंमत किती आहे? 65,000. खरेदीची किंमत बरोबर 65,000 रुपये असेल, तर त्याला किती रिबेट मिळेल? तर त्याला किती रिबेट मिळेल हे काढायचं आहे. 65,000 गुणिले 23/2 छेद 100. काय करायचं? खरेदी केली त्याला गुणायचं त्या रिबेटला जेवढा आहे. मग कसं येईल बघा? 65,000 गुणिले 23/2 छेद गुणिले 100 छेद 1 आहे इथं. उलटून 1/100. 100 भागला आपण. आता 2 भाग जातोय दुसऱ्याला. 6 गुणे 4 खाली 1/25. काय राहिलं बघा? 325 गुणिले 23.
23 पाचे 115 4 11 23 दुने 46 46 10 56 आणि 57 4 5 23 69 5 74 रुपये 60,475 एवढं रिबेट पर्याय क्रमांक कारण की खरेदी किंमत गुणिले रिबेटची टक्केवारी. रिबेट काय केलंय तर आपल्याला मुद्दाम अपूर्णांकात दिलाय त्यांनी पुष्कळ टाकण्यासाठी पूर्णांक अपूर्णांक आपण काय केलं अंशाधिक अपूर्णांकात रूपांतरित केलं. 2 गुणिले 11 22 अधिक 23/2 मग 65,000 गुणिले 23/2 छेद 100 कारण की टक्के 23/2 टक्के अपूर्णांकात जाण्यापेक्षा दशांश अपूर्णांकात जाण्यापेक्षा दशांश त्याच्यामध्ये जाण्यापेक्षा स्थळात जाण्यापेक्षा अपूर्णांकात गुणाकार केलेला सोपा. 65,000 गुणिले 23/2 छेद 100 छेद 1 म्हणजे 65,000 गुणिले 23/2 गुणिले 1/100 आणि गुणाकाराची क्रिया करून आपल्याला 7,475 रुपये एवढं रिबेट गिरायकाला किंवा त्या महामंडळाला ते रिबेट मिळेल. तर आपण पुढच्या उदाहरणाकडे जाऊया. पुढचं तिसरं उदाहरण आपण पाहणार आहोत. तिसरं उदाहरण आपण वाचूया. तिसरं उदाहरण तेवीस क्विंटल सोयाबीन रुपये 4,350 प्रति क्विंटल. क्विंटल म्हणजे 100 किलो. 1 क्विंटल म्हणजे 100 किलो. असा 23 क्विंटल सोयाबीन रुपये 4,350 प्रति क्विंटल दराने म्हणजे एका क्विंटलला 100 किलोला 4,300 असा 23 क्विंटल दराने एका अडत व्यापाऱ्यास विकले. एका अडत व्यापाऱ्यास विकले. सॉरी कोणतं उदाहरण राहिलं मला वाटतं उदाहरण हा रामरावांनी रामरावांनी 13 क्विंटल रुपये 3,200 प्रति क्विंटल दराने 23 क्विंटल सोयाबीन रुपये 4,350 प्रति क्विंटल दराने एका अडत व्यापाऱ्यास विकले. बघा मग किती किंमत होईल गव्हाची 3,250 गुणिले 13 हे काय आहे गहू. एका क्विंटलची किंमत आहे 3,250 आहे. 13 क्विंटल 13 शून्य शून्य 13 पाची 65 40 6 ते 26 6 32 40 3 13 3 39 3 43 42,250 रुपये गव्हाची. आता काय विकलं त्यांनी 23 क्विंटल सोयाबीन किती आहे 4,350 गुणिले 23 23 शून्य शून्य 23 पाचे 115 4 11 4 ह्याचा 11 23 69 10 79 80
शून्य झाले 8 23 चोक 92 8 100 हे 1,50,000 रुपये. हे काय आहे? सोयाबीन. काय आहे? सोयाबीन. सोयाबीनची किंमत झाली 1,50,000 आणि गव्हाची किंमत झाली 43,250 रुपये. व्यापाऱ्याने त्यावर शेकडा 3 दराने अडत आकारली तर रामरावांना किती रुपये मिळतील? पहिला पर्याय आहे रुपये 1,038 आणि 31 रुपये. दुसरा 1,38,033 रुपये. तिसरा पर्याय 1,38,181 रुपये. चौथा पर्याय 1,38,400 रुपये. बघा सर्व पर्याय जवळजवळ सारखे, फक्त इथं गुणाकार भागाकार केलेली व्यवस्थित केली पाहिजे. म्हणजे गहू विकला 42,250 ला आणि सोयाबीन विकलं 1,50,000ची बेरीज करायची. बघा आपण 42,250 शून्य 5 5 10 त्याला 1 2 3 2 4 आणि 1,42,300 रुपये एकूण त्याची याच्या धान्याची किंमत झाली 1,42,000. आता याच्यावर किती आडत आकारली व्यापाऱ्याने 3%. मग त्याला काय करायचं? 1,42,300 गुणिले 3%. 3% म्हणजे काय? 3/100 निघून राहिलं त्याला. 100 ने भागावर 100 ने भागावर 200. मग काय उरलं? 1,423 गुणिले 3 बरोबर 3 त्रिक 9 3 गुणे 6 आणि 14 त्रिक 3 त्रिक 9 3 गुणे 6 3 चौक 12 8 झाला 1 3 1 4 4,200. उत्तर आपलं आलेलं नाही. ही आडत आहे 4,200. ती कशातून वजा करायची? 1,43,300 4,269. बघा वजाबाकी सोपी करायची. कशी करायची? 300तून 269 गेले किती राहिले? 31 राहिले. किती राहिले? 31 राहिले. आणि 142 विचार केला 38 आणि 1,38,031 रुपये. 1,38,031 रुपये पर्याय क्रमांक 1 बरोबर आला. म्हणजे एवढे जे 4,269 रुपये आहेत हा व्यापारी काय करणार? त्या रामरावांची जी त्यांचं बिल आहे त्याच्यातून वजा करून घेणार आडत म्हणून त्याच्यातून 3% 4,269 वजा करणार आणि त्यांना किती प्रत्यक्ष रक्कम हातात मिळणार? 1,36,031 रुपये. विद्यार्थ्यांनी अनेक अडतीच्या पावत्या पाहिल्या असतील, हमाली आडत त्या पहा नसतील तर आपल्या पालकांना विचारा. तशा पावत्या असतात आणि मग ती रक्कम वजा केली जाते. पुढच्या उदाहरणाकडे आपण जाऊया. चौथं उदाहरण पहा. चौथं उदाहरण मोबाईलचं उदाहरण आहे. एक दुकानदार मोबाईलच्या छापील किमतीवर मोबाईलच्या छापील किमतीवर 8% सूट देतो. त्याने एक मोबाईल रुपये 18,400 ला विकला. विक्री किंमत 8,400. सूट किती देतोय? 8%. तर त्या मोबाईलची छापील किंमत किती? पहिला पर्याय रुपये 20,000. दुसरा पर्याय रुपये 23,000. तिसरा पर्याय रुपये 2,300. चौथा पर्याय रुपये 10,000. बघा आपल्याला विक्रीची किंमत दिली, छापील किंमत विचारली. 2017च्या प्रश्नपत्रिकेत प्रश्न आलाय. म्हणजे 18,400 पेक्षा विक्री किमतीपेक्षा छापील किंमत काय असणार आहे? जास्त असणार आहे. म्हणजे तिसरा आणि चौथा पर्याय 18,400 कमी आहे, बाद झाले, चुकीचे आहे. मग आपल्याला पर्याय क्रमांक 1 किंवा पर्याय क्रमांक 2 याच्यातूनच काय करायचं आपल्याला शोधायचे. बघा
दुकानदार मोबाईलच्या छापीवर 8% सूट देतो. म्हणजे छापीची किंमत 100 रुपये असेल तर सूट देतो किती? 8% सूट देतो. विक्रीची किंमत किती असणार आहे? 8% वजा करायची 8 ते 100 किती असणार आहे? 92 रुपये. 100 रुपयाची वस्तू 92 रुपयाला विकतो तर किती रुपयाची वस्तू? 100 रुपयाची वस्तू 8% सूट देऊन केवढ्याला विकली त्यांनी? 18,400 बघा एक खाली म्हटलं पाहिजे. 100 रुपयाची वस्तू 92 रुपयाला तर किती रुपयाची वस्तू? 18,400 ला. मग एक्स बरोबर काय येईल? एक्स बरोबर हे 8 विचार घ्यायचं नाही. 100 गुणिले 18,492 हे 92 92 एक 92 92 दुणे 184 2 दुणे 4 2 18. मग काय राहिलं? 100 गुणिले 200 100 गुणिले 200 आणि त्याच्यावरती 0 2 3 4 म्हणजे 20,000 रुपये किंमत त्या कशाची असणार आहे? मोबाईलची छापील किंमत 20,000 रुपये आहे. आणि मग त्याला त्याच्यावर 8% सूट देऊन त्याची किंमत किती? 18,400. पर्याय क्रमांक 1 बरोबर आला. पुढच्या उदाहरणाकडे आपण जाऊ. पाचव्या उदाहरणाकडे पुढचं उदाहरण 5वं उदाहरण पाहूया आपण. गोपीचंद रुपये 50,000च्या खरेदीवर 40% सूट देतो. तर हिरालाल एवढ्याच रकमेच्या खरेदीवर प्रथम 25% सूट देतो व आलेल्या रकमेवर पुन्हा 15% सूट देतो. तर हिरालालला गोपीचंद पेक्षा किती रुपये कमी? किती रुपये कमी अथवा जास्त मिळतील? सन 2018 पहिला पर्याय रुपये 1,875 कमी, दुसरा 1,785 जास्त, तिसरा 1 रुपये 1,875 जास्त, चौथा काही फरक पडणार नाही. गोपीचंद पहिला कोण आहे? गोपीचंद व्यक्ती आहे. गोपीचंद काय करतोय? रुपये 50,000च्या खरेदीवर 40% सूट देतोय. म्हणजे 100 रुपये छापील किंमत असेल तर ती वस्तू 60 रुपयाला विकतोय. तो 60 रुपयाला विकतोय. तर 50,000ची वस्तू 50,000 खरेदी वस्तू विकतोय. 50,000ची केवढ्याला विकतो? एक्स बरोबर एक्स बरोबर 50,000 गुणिले 60 छेद 100. 100 भागला काय म्हटलं? एक्स बरोबर 65 30 1 2 3 0. म्हणजे 50,000ची वस्तू 30,000 रुपयाला तो काय करतोय? घेतोय. गोपीचंद रुपये 50,000च्या खरेदीवर 40% सूट दिली. म्हणजे 100ची वस्तू 60 रुपयाला होती. म्हणजे 50,000ची वस्तू केवढी होती? 30,000 रुपये. आता दुसरा व्यक्ती कोण आहे? हिरालाल. हिरालाल काय करतोय बघा? हिरालाल एकदम 40% सूट देत नाही. कशी सूट देतोय? हिरालाल तेवढ्याच रकमेच्या तेवढ्याच म्हणजे किती? रुपये 50,000 आहे. दोन्ही रक्कम सारख्या. प्रथम 25% सूट देतो. म्हणजे 100 रुपयाची वस्तू
₹75 दिली होती. किती दिली? 75. 100 रुपयाची वस्तू 75 दिली तर 50,000ची किती लागेल? आपण वाय मागितलं. वाय बरोबर 50,000 गुणिले दीर्घ गुणाकार 75 छेद 100. 100 काय बोललं? 500 गुणिले 75. 2 शून्य तसेच 5 5 25 ह्याच्याले 2 5 35 2 37,500. पहिल्यांदा 25% सूट दिल्या. आता काय केलंय? प्रथम 25% सूट दिली व आलेल्या रकमेवर किती रक्कम आली? 37,500. याच्यावर पुन्हा 15% सूट दिली. किती? 15 दिली. म्हणजे 100 ची वस्तू 85 रुपयाला 15% वजा झाली तर 37,500 ची वस्तू किती रुपयाला? आता आपण इथे झेड बघू. झेड बरोबर काय? 37,500 गुणिले 85 छेद 100. काय होईल? 375 गुणिले 85. 375 गुणिले 85 गुणाकार करावं लागेल आपल्याला. 5 5 25 ह्याच्याले 2 5 35 2 37 ह्याच्याले 3 5 15 3 7 तुम्ही दिले आपण दशकाने करतोय. 8 पंचे 40 ह्याच्याले 4 38 56 4 60 ह्याच्याले 6 8 24 6 5 5 बेरीज करायची आपल्याला. 7 8 1 31,875 रुपये. 31,875. शेवटी किती आलं? 31,800 रुपये. किराणा झाला 31,875 रुपये आणि गोपीचंद किती आले? 30,000. मग ह्याच्यातली वजाबाकी करायची. 31,875 वजा 30,000 30,000 5 7 8 1,800. पुन्हा करायची 1,875 कमी 1,875. काय म्हणले? हिरालालला गोपीचंद पेक्षा हिरालाल हिरालालला जास्त मिळायचे. हिरालालला गोपीचंद पेक्षा किती रक्कम कमी अथवा जास्त मिळतं? हिरालालला गोपीचंद पेक्षा 1,875 रुपये जास्त. इथं फसतोय आपण की 1,875 आपण काय करतो? कमी लिहून उत्तर मोकळं होतं. तसं नाही. हे वाचलं पाहिजे. हिरालालला गोपीचंद पेक्षा हिरालालला किती मिळाले? 31,875. गोपीचंद मिळाले 30,000 मिळाले. म्हणजे हिरालालला गोपीचंद पेक्षा 1,875 रुपये जास्त मिळाले. पुढच्या उदाहरणाकडे आपण जाऊ. 6वं उदाहरण. उदाहरण एका दलालाच्या रुपये 15,000 च्या विक्रीवर (6) दराने कमिशन मिळाले. एका दलालाला रुपये 15,000 च्या विक्रीवर (6) दराने कमिशन मिळाले तर त्याला किती कमिशन मिळाले? पहिला पर्याय रुपये 850, दुसरा पर्याय रुपये 900, तिसरा रुपये 600. अगदी सोपं आहे की 15,000 रुपयाच्या विक्रीवर 15,000चे किती करायचे? 15,000 गुणिले किती? 6%. म्हणजे हे कसं मांडतो आपण? 15,000 गुणिले 6/100%. शतमान टक्केवारी कशाची आहे? 100 आहे. मग 100 याला मात्र आपण काय बोलतो? 150 गुणिले 6. 150 गुणिले 6 0.7 15 सह 90
900 रुपये त्याला काय मिळेल, कमिशन मिळेल. म्हणजे 15,000चे 6 किती झाले, 900 रुपये. पुढचं उदाहरण आपण पाहूया. उदाहरण क्रमांक 7. रामरावांनी आपली सदनिका म्हणजे फ्लॅट, त्याला मराठीत सदनिका असं म्हणतात. फ्लॅट म्हणजे आपण बघतो शहरामध्ये मोठ्या मोठ्या इमारती असतात आणि त्याच्यामध्ये त्याच्यातल्या काही प्रत्येक माळ्यावर म्हणजे मजल्यावर फ्लॅट असतो सदनिका, 2-3 रूमचा, त्याला सदनिका असं म्हणतात. रामरावांनी आपली सदनिका फ्लॅट आनंदीबाईंना रुपये 38,35,750 रुपयांना दलालामार्फत विकली. बघा, काही दलाल असल्याचे विक्री करून देतात. दलालीचा दर 2% दोघांकडून असेल, म्हणजे 2% घेतोय तो दलाल, म्हणजे रामरावांकडून पण 2% घेणार, त्यांची सदनिका विकून दिली म्हणून, आणि आनंदीबाईंना विकून दिली, त्याला मिळून दिली म्हणून त्यांच्याकडून 2% घेणार असेल तर दलालाची एकूण किती दलाली मिळेल. पहिला पर्याय रुपये 1,53,430, दुसरा रुपये 1,60,640, तिसरा पर्याय 1,40,430 आणि चौथा पर्याय रुपये 1,25,750 रुपये. बघा, दोघांकडून घेणार म्हणजे 2 कंसामध्ये 38,35,750 गुणिले किती टक्के ठरलाय दराचा दलालीचा, 2%. म्हणजे 2/100. आणि इथं 2 निकाल बोललाय तर दोघांकडून घेणार आहे 2%, प्रत्येकाकडून प्रत्येकी 2% घेणार आहे तो. मग बघा, इथं काही 10 ने भागलं आपण, बरोबर आहे, आणि इथं दशांश कसं येईल, 2 कंसात 3,8,3,5,7 दशांश स्थळी 5 गुणिले 2 म्हणजे काय आलं, 38,357.5 दशांश 500 आहे. परत 2 निघायचं आपण, 2×5 = 10, चला 1, 2×7 = 15, चला 1, 2×10 = 11, चला 1, 1×6 = 7, 2×8 = 16, चला 1, 2×6 = 7. आता 1 दशांश मध्ये इकडे देणार आपण 76,715, 715, त्याला परत 2 निघून यायचे, 2×10 चला 1, 2×2 3, 2×7 14, चला 1, 2×12 13, चला 1, 2×14 15, 1,53,430. पर्याय क्रमांक 1 एवढी दलाली त्याला दोघांकडून मिळेल. तर आपण आज रिबेट, कमिशन, दलाली याच्यावरचा अभ्यास केला. अजूनही काही उदाहरणं खूप आहेत, पण आपल्याकडे यावेळी आपली वेळ संपलेली आहे. तर आपण पहिले 3 दिवस सरळ चक्रवाढव्यात 1, 2, 3 आणि 7, 8, 9, 3 या 3 दिवस नफा तोटा, सूट, कमिशन, रिबेट या घटकांचा अभ्यास केला. मला आमच्या अधिकाऱ्यांनी आणि सहकाऱ्यांनी ही संधी उपलब्ध करून दिली. आमचे समन्वयक गाडेकर सर आणि गावकर सर यांनी तांत्रिक सहाय्य अतिशय छान केलं, वेळ दिला, त्याच्यामुळे मी हे काम पूर्ण करू शकलो. तरी सर्व अधिकारी व सर्व सहकाऱ्यांचे धन्यवाद. असेच उद्यापासून पुन्हा म्हणजे सतत तास चालूच आहेत. विद्यार्थ्यांनी 30 सप्टेंबर पर्यंत आपला अभ्यासक्रम पूर्ण होणार आहे. प्रत्येक बुद्धिमत्ता असेल, भाषा असेल, गणित असेल, प्रत्येकाचे तास जॉईन करावे, आपल्या अभ्यास पूर्ण करावा, आपल्या विषय शिक्षक वर्ग शिक्षकांच्या समस्या समजून घ्याव्यात. म्हणजे आपलं जे हे इप्सित आहे पुढचं की जास्तीत जास्त विद्यार्थी जिल्हा स्तर आणि गुणवत्ता आहे राज्यस्तरीय येणार आहेत
यासाठी निश्चित प्रयत्न होईल आणि याच्यासाठी मला खारीचा वाटा उचलता आला याबद्दल मी सर्वांचा धन्यवाद मानतो आणि थांबतो.